मनोज जरांगेंना आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचं समजतंय। मनोज जरांगे आता थेट बीडला जाणार आहे। तर सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंकडून सरकारला 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम खरं तर देण्यात आलेला आहे आणि यानंतर त्यांची भूमिका नेमकी काय असेल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरू होते। त्यानंतर आज त्यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचं सध्या समजतंय आणि ते थेट आता बीडला जाणार अशी माहिती मिळते। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्या सोबत आहेत। सुमित, मनोज जरांगेंना डिस्चार्ज मिळालेला आहे आणि ते थेट बीडला जाणार अशी माहिती मिळते। नक्कीच मनोज जरांगे पाटील यांना आज संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। यावेळी ते अंतरवाली सराटी या ठिकाणी जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे। ते थेट बीडला जाणार आहेत। त्यांचा बीड पासून हा महाराष्ट्र दौरा जवळपास सुरू होणार आहे। सरकारचे आणि तसेच ओबीसी आरक्षणाबाबत देखील त्यांनी व्यक्त केलेलं आहे की ते सरकारचे शिष्टमंडळ जर ओबीसी आरक्षण करते लक्ष्मण हाके यांना भेटण्यासाठी जात असेल तर ते जाऊ शकतात। ते त्यांचं कामच आहे। आणि वडीगोद्री आंदोलनाबाबत अंतरवालीला न जाण्याचं कारण दुसरं काही नाहीये। माझा दौरा सुरू झालेला आहे आणि त्यामुळे मी इतर दौरे करत आहेत। नक्कीच सुमित, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।